मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पोलीस भरतीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. विशेष म्हणजे जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करून घ्या. त्याच्यावरती सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट बघायला भेटतील आणि चॅनलवरती बघायचे असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आता मित्रांनो, जो पोलीस भरतीचा घोळ चालू आहे, एकाच दिवशी वेगवेगळ्या घटकांची मैदानी चाचणी आलेली आहे. म्हणजे तुमच्या या ठिकाणी मी विशेष म्हणजे सांगत आहे, या ठिकाणी बघू शकता 19 तारखेला जर तुमची या ठिकाणी पोलीस भरतीचं या ठिकाणी ग्राउंड आहे. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या ठिकाणी SRPFचं ग्राउंड आहे. अशा प्रकारे समजा या ठिकाणी 20 तारीख आहे. एकाच दिवशी या ठिकाणी SRP पी-एफ अशा प्रकारे म्हणजे दुसऱ्याच दिवशी लगेच ग्राउंड आहे. तर ह्या तारखा बदलून घेण्यासंदर्भात एक प्रेस नोट या ठिकाणी विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी असं झालेलं आहे, की एकाच दिवशी पोलिसचं या ठिकाणी आणि लगेच त्याच दिवशी या ठिकाणी SRPFचे अशा प्रकारे देखील ग्राउंड आलेले आहेत. त्यासाठी काय करावे लागणार आहे, काय उपाययोजना आहे, सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आता तुम्ही पोलीस भरतीची जर तयारी करत असाल, तर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र या ठिकाणी फेमस झालेले, प्रसिद्ध झालेले पुस्तक महाराष्ट्रात सर्वत्र या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही कुठेही घेऊ शकता. सोबतच या ठिकाणी वेगवेगळे छोटाले-छोटाले पुस्तके प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. संपूर्ण इतिहास, संपूर्ण भूगोल, या ठिकाणी संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज, सोबत या ठिकाणी सामान्य विज्ञान आणि या ठिकाणी जे संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती प्रश्न असतात, पोलीस प्रशासन, ही सर्व पुस्तके तुम्ही या ठिकाणी कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून किंवा या ठिकाणी कोणत्याही या ठिकाणी ऑनलाईन Amazon, Flipkartवरून खरेदी करू शकतात. आणि मित्रांनो, हे सर्व या ठिकाणी नामांकित पब्लिकेशन स्मार्ट स्टडीची पुस्तकं आहेत. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कंटेंट बघायला भेटणार आहे. तर ठीक आहे. आता मित्रांनो, जे महत्त्वाचं आपण ज्यासाठी व्हिडिओ बनवला आहे, ते या ठिकाणी माहिती बघू शकता. या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसचा लोगो आहे आणि प्रेस नोट बघू शकता. काल दिनांक बघू शकता 16/6/2024 रोजी या ठिकाणी परिपत्रक त्यांनी काढलेले आहे. या ठिकाणी कलर चेंज करून घेऊ द्या. ठीक आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता बघू शकता वरती. तर काय दिलेलं आहे त्यांनी, तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक बघू शकता 19/6/2024 पासून म्हणजे 19 जून पासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे. उमेदवारांना विविध पदांकरिता बघू शकता पोलीस शिपाई, चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग म्हणजे कारागृह विभाग एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 5 फॉर्म वेगवेगळे भरू शकत होते. तर त्यानुसार बघू शकता त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठ म्हणजे 19 तारखेला झाले, त्याच्यानंतर लगेच 20 ला आहे. अशा प्रकारे ग्राउंड आलेले आहेत. परंतु या ठिकाणी समजा हा जिल्हा लांब आहे आणि हा जिल्हा लांब आहे, तर या ठिकाणी हा प्रवास करणे दुसऱ्या दिवशी लगेच ग्राउंड करून लगेच करणे शक्य नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी बदलून देण्यात येणार आहे. पूर्ण माहिती बघितली तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल. बघू शकता एकाच दिवशी अथवा लागोपाठ दिवशी 2 दिवसांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहणेबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना बघू शकता महा-आय-टी विभागास सूचना देण्यात आली आहे, की बघू शकता ज्या उमेदवारास एकाच वेळी 2 पदांकरिता मैदानी चाचणीस हजर त्यासाठी सूचना दिली असेल, असा उमेदवार पहिल्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जर तुमचे पहिले 19 तारखेला आहे, तर ते या ठिकाणी तुम्हाला तिथे जायचंच आहे. जे पहिले आहे तिथे जायचंच आहे. बघू शकता हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी. वेगळी तारीख म्हणजे या ठिकाणी तुमच्या ठिकाणी समजा बघू शकता 19 तारखेला पहिलं ग्राउंड आहे. त्याच्यानंतर पहिलं त्याच दिवशी समजा त्याच दिवशी आहे किंवा 20 तारखेला आहे किंवा 21 तारखेला आहे, तर हे देखील जाणे शक्य 21 तारखेला असले तरी जाणे शक्य होत नाही. त्याच्यामुळे बघू शकता दुसऱ्या ठिकाणी घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी 19 तारखेला आहे आणि दुसऱ्या या ठिकाणी 20 तारखेला आहे. तुम्हाला जायला जमले नाही, तर त्यांना या ठिकाणी परत घ्यायला सांगितले. समजा तुम्ही 22 ला गेले किंवा 23 ला गेले. ठीक आहे. 23 ला गेले. परंतु त्याचा तुम्ही आदल्या ठिकाणी ज्या आधी जे ग्राउंड होते त्या ठिकाणी गेले आहेत याचा पुरावा तुम्हाला सादर करणे गरजेचे आहे. बघू शकता. तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान बघू शकता 4 दिवसांचे अंतर असावे. या ठिकाणी बघू शकता. समजा तुमच्या या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगत आहे. बघू शकता. ठीक आहे 21 तारखेला ग्राउंड आहे.
त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी 22 तारखेला आले आहे किंवा 23 तारखेला किंवा 24 तारखेला आलाय, तर या तारखा सोडून देऊ शकता तुम्ही. या तारखा वगळून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी 25 ला जरी हजर राहिले, तरी तुमच्या या ठिकाणी त्या ठिकाणी ग्राउंड घेतले जाणार आहे. बघू शकता ग्राउंड घेतले जाणार आहे. फक्त बघू शकता असावे. मात्र त्याकरिता उमेदवार पहिल्या दिवशी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील. म्हणजे ज्याचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागणार आहे. तिथून ग्राउंड झाल्याच्या नंतर पहिले जे ग्राउंड आहे ते झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथून पुरावा घ्यायचा आहे किंवा तिथून ते तुम्हाला एक या ठिकाणी परिपत्रक देण्यास पात्र अपात्रचं जे या ठिकाणी परिपत्रक असते ते तुम्हाला या ठिकाणी तिथून घ्यायचा आहे. जो पुरावा तुम्हाला पुढे लागणार आहे. बघू शकता महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी डबल ब्रॅकेटमध्ये त्यांनी केलेलं आहे. पोलीस भरती 2022-23 ही 2022-23 ची भरती आहे. 2024 ला निघालेली. मध्ये 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहे, म्हणजे एका पदांपेक्षा जास्त पदांसाठी म्हणजे पोलीस, त्याच्यानंतर एस-आर-पी-एफ, त्याच्यानंतर बॅट्समन चालक आहेत. त्यांनी त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल, अशा उमेदवारांनी बघू शकता किमान 4 दिवस अंतर वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. तारखा दिल्या जाणार आहेत. उमेदवारांना अडचण, शंका असल्यास बघू शकता त्यांनी बघू शकता रौनक सराफ mahaiti.org यावर मेल करायचा आहे. ज्यांना अडचणी आहेत त्यांनी या ठिकाणी मेल करायचा आहे आणि या ठिकाणी आधीच सूचना देऊन ठेवायच्या आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी मेल केलेला आहे याचा देखील तुमच्याकडे पुरावा असणार आहे. तर मित्रांनो याच्याबद्दल कोणताही डाउट असेल तर आपला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा खाली Instagramची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही सर्च करून या ठिकाणी माझं अकाउंट या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्याचे क्लिक करून मला कोणताही प्रश्न विचारू शकता. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय देणे शक्य होत नाही. त्यासाठी तुम्ही माझ्या Instagramचा उपयोग करू शकता. तिथे मला मेसेज करू शकता. मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.